नमस्कार. दिवाळीचं फराळ खाऊन तुमची तब्येत सुटली आहे का? हो, बऱ्याच जणांसोबत असंच झालंय की अगदी 2 ते 3 दिवस झाले ते फराळ खातायत तरी सुद्धा त्यांना त्यांच्या वजनामध्ये बदल दिसत आहे, त्यांची तब्येत त्यांना वाढलेली दिसत आहे. तर ह्यावर आपण काय करू शकतोय? आता दिवाळी आली आहे, घरामध्ये फराळ बनलेलंच आहे आणि एनीहाऊ तुम्ही नाश्ता मागितला तरी तुमच्यासमोर तेच येणार आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा हाच विचार करणार आहात की हे वाया जाणार आहे, बनवलेलं आहे खायचंय किंवा आपल्याला पण ते खाण्याची एक आपण म्हणतो क्रेविंग येते ती येतच असते. तर आपल्याला ह्या पद्धतीमध्ये की आपण फराळ हे वर्षातून एकदा बनवत आहोत आणि ते आपल्याला खायचंय, पण आपल्याला आपलं वजन पण नियंत्रित ठेवायचंय. ते कसं ते मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. जेव्हा आपण फराळ खात असतो तर जास्त करून फराळ जे बनलेलं आहे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट 2 गोष्टी याच्यात आहे. एक म्हणजे तळलेलं आणि दुसरं म्हणजे गोड. शेव, चकल्या, चिवडा हा तेलामध्ये तळलेला आहे, तर लाडू, मिठाई, बालुशाही ही अतिशय गोड आहे. ह्या दोघं गोष्टी खाल्ल्यावर तुम्हाला दिसेल की अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतंय की तुमची तब्येत वाढली आहे आणि तुमचं वजन वाढलेलं आहे. मग काय करायचंय? जर आपण ह्या गोष्टी खाणं नाही थांबवू शकत आहे तर आपण ह्या खात असताना आपल्याला आपलं वजन पण नियंत्रित कसं ठेवायचंय. सर्वात महत्वाची गोष्ट जी मी नेहमी सांगत असते की जर तुम्ही जास्त फॅटयुक्त आहार खात आहात किंवा जास्त तेलकट आणि जास्त गोड खात आहात तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही दिवसभर कोमट पाणी पित राहणार आहात. कोमट पाणी पिल्यामुळे सर्वात जास्त चांगली गोष्ट होणार आहे की ते तुमचं कोमट पाण्यामुळे वजन नियंत्रित राहते. दुसरी महत्वाची गोष्ट, कच्ची बडीशेप, भाजलेली नाही, कच्ची बडीशेप चावून चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. दिवसातून 3 ते 4 वेळेस तुम्हाला करायचं आहे. कच्ची बडीशेप चावून चावून खायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कोमट पाणी प्यायचंय. यामुळे तुमच्या पोटाचे जे फॅट्स आहेत तर ते वाढणार नाही आहे, बेली फॅट जे आहे ते वाढणार नाही आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की जर तुम्ही सकाळी फराळ खूप खाल्लंय, दुपारी खूप फराळ खाल्लेला आहे किंवा तुम्ही रात्री फराळ खात असाल तर एक सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की तुम्ही संध्याकाळचा जो नाश्ता आहे म्हणजे संध्याकाळी 4 ते 5 वाजता फळं खाण्याचा प्रयत्न करा. ज्यामध्ये मी 2 फळं तुम्हाला महत्वाचे सांगणार आहे, ती म्हणजे पपई आणि दुसरी म्हणजे संत्री. या 2 गोष्टी तुम्ही संध्याकाळी 4 ते 5 वाजता पोटभर खा. पोटभर खाल्ल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला संध्याकाळी कमी भूक राहणार आहे आणि पपई ही तुम्हाला वजन नियंत्रित करण्यासाठी अतिशय जास्त महत्वाची आहे. त्याचप्रमाणे संत्री व्हिटॅमिन सी फूड आहे जे तुम्हाला वजनामध्ये पण नियंत्रित ठेवते आणि जे तळलेलं आणि गोड खात आहात त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे पिंपल्स येणं किंवा तुमच्या चेहऱ्यावर कुठले डाग येणं यापासून तुम्ही वाचत असतात. म्हणून तुम्ही पपई आणि संत्री ह्या 2 गोष्टी म्हणजे तुम्ही असं कराय की आज तुम्ही पपई खाल्ली आणि उद्या तुम्ही संत्री खा, पुन्हा पपई मग संत्री. यामध्ये तुम्ही पेरूचा पण समावेश करू शकत आहात. एक दिवस पेरू खाल्लं. पेरू हा भूक नियंत्रित करणारा फळ आहे तर पेरू खाणं सुद्धा तुम्हाला चांगलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगते की तुम्हाला जेव्हा असं खूप काही खावंसं वाटते, कधी कधी खूप जणींना हा एक खूप महत्वाचा इश्यू आहे की खूप जणींना जेवण केलंय आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये काहीतरी खावंसं वाटतंय. याला आपण काय म्हणू की तुम्ही खाताना जर कंट्रोल केलं तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं शरीर म्हणा, तुमची जीभ म्हणा तुम्हाला पुन्हा अन्न मागते. यावेळेस तुम्ही डार्क चॉकलेट खाण्याची स्वतःला सवय लावा. अमूलमध्ये अतिशय चांगलं एक डार्क चॉकलेट येते. तुम्ही जर ते डार्क चॉकलेट कंटिन्यू म्हणजे सवय लावली स्वतःला एक बाईट खाण्याची तर डार्क चॉकलेट ही तुमची ती खाण्याची क्रेव्हिंगला पण मारते. म्हणजे जे नुसतं खावंसं वाटतंय त्या गोष्टीला पण शांत करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की डार्क चॉकलेटमुळे तुमची त्वचा चांगली राहते, भूक नियंत्रित राहते आणि डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 तास तुम्हाला काही असं तुमच्या जिभेला, खूप जणांना पोटात भूक नसते पण जिभेला काहीतरी चटक असते की काहीतरी खायचंय. याच्यामध्ये ओव्हर इटिंग हा जो प्रकार आहे हा वाढतो. डार्क चॉकलेट तुमच्या जिभेची ती जी चटक असते त्या चटकला काही तासांसाठी शांत करत असते, जेणेकरून तुम्हाला डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळ असं नाही राहत की पोट भरलेलं आहे तर ते भरलेलंच आहे. तुम्हाला काही खाण्याच्या ज्या इच्छा वेगळ्या वेगळ्या राहतात की जेवण झालंय तरी हे खावंसं वाटतं. ह्याला कसं कंट्रोल करायचंय तर ते तुम्ही डार्क चॉकलेट खाऊन कंट्रोल करू शकताय. एकच बाईट खायचं आहे तुम्हाला, एक बाईट पण खूप चांगला रिझल्ट देईल. आणि मी त्या महिलांना तर स्पेशली डार्क चॉकलेट सांगत असते ज्या महिलांना सतत चिडचिड होते, ज्या महिलांना सतत आळस येत असतो किंवा अशा काही महिला की त्यांना कधीच फ्रेश नाही वाटत, अशा महिला ज्यांच्या चेहऱ्यावर डाग आहेत, अशा महिला की ज्यांना जेवण झाल्यावर लगेच भूक लागते, त्यांच्यासाठी डार्क चॉकलेट हे अतिशय चांगलं आहे. तुमच्या स्किनला खूप चांगलं बनवते डार्क चॉकलेटचा एक बाईट जरी खाल्ला तरी.
जेव्हा तुम्ही फराळ खात आहात तर तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की संध्याकाळी तुम्ही हलकासा आहार घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमचं सकाळी किंवा दुपारी फराळ खात आहात आणि फराळ खाऊन तुम्ही तुमचं पोट भरत आहात तर मग याचा अर्थ काय आहे, संध्याकाळच्या जेवणाचा तुम्ही जो समावेश ठेवणार आहात तर तो संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही आहार जो घेणार आहात तो आहार अतिशय लाईट घेण्याचा प्रयत्न करा. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन पण देत आहे, जसं की तुम्ही फोडणीचा दलिया खाऊ शकता, अतिशय चांगला आहे, त्याच्यामध्ये बिलकुल फॅट्स नाही आहेत. दलिया खा किंवा तुम्ही संध्याकाळी पपई, जसं मी सांगते पोटभर पपई खाण्याचा प्रयत्न करा. अगदी हलका आहार म्हणजे जसं मेथीचं सीझन अतिशय चांगलं चालू आहे तर तुम्ही मेथीची भाजीचे एकदम पातळ सूप बनवायचं आणि त्याच्यासोबत भाकर करायची आहे किंवा मेथीची भाजी आणि भाकर खा. ताक आणि भाकर खाऊ शकता आहात. स्वीट कॉर्न असतात, स्वीट कॉर्नमध्ये पण बऱ्याच कमी प्रमाणामध्ये आपण म्हणतो तर फॅट आहे तर तुम्ही स्वीट कॉर्न खाऊ शकतात. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही सकाळी किती पण जास्त फॅट खाल्ले तरी तुम्ही संध्याकाळी ते कंट्रोल करतायत. म्हणजे जर समजा तुम्ही दुपारी 1-2 वाजता किंवा सकाळी 10-11 वाजता तुम्ही खूप सारे फराळ खाऊन घेतले तर काय होणार आहे, तुमचे तिथे फॅट वाढलेले आहेत. मग तुम्ही संध्याकाळी काय करा, फळं खा आणि रात्रीच्या वेळेसला तुम्ही काय करणार आहात, तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने एकच काम कराल की तुम्ही रात्रीच्या वेळेला फोडणीचा दलिया खाणं किंवा एकदम भाकर आणि भाजी खाणं. ह्या गोष्टी केल्यामुळे काय होईल, त्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये होतील. सिंपल आहे आणि सोपं आहे. जर तुम्ही एका वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट्स खात आहात, तळलेलं खात आहात, गोड खात आहात तर तुम्हाला ते दुसऱ्या वेळेला कंट्रोल करायचं आहे. किंवा कंट्रोल करणं म्हणजे भुकेलं राहणं नव्हे. मी तर सर्वात पहिले ही कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर करते. तर मग काय की तुम्ही दुसऱ्या वेळेला अतिशय कमी फॅट असलेला आहार घेणं अतिशय जास्त गरजेचं आहे. म्हणजे मी नेहमी तेच सांगेल की जर तुम्ही रात्री खूप हेवी खाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी साधा आहार घ्या. तुम्ही ज्या दिवशी सकाळी खूप जास्त हेवी खाणार असाल त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी साधा आहार घ्या. तर सिंपल आहे. फराळ खाऊन जर तब्येत तुमची पण वाढत आहे, तुमचंही वजन जास्त वाढत आहे तर ह्या गोष्टी नक्की करा. मी सगळ्या महिलांना सांगेल की सकाळी उठून कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पण तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये दिसणार आहे. तुमचं वेट जे आहे तर ते लवकर बऱ्यापैकी तुम्हाला कंट्रोल झालेलं दिसेल. मी नेहमी सांगत असते कुठलीही गोष्ट करायला गेली तर तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट येण्यासाठी किमान 14 ते 21 दिवसांचा कालावधी लागतो. नेहमी लक्षात ठेवा, वजन वाढण्यासाठी तुम्हाला 1 आठवडा पूर्ण आहे. 1 आठवडा जर तुम्ही डाएट सोडली तर 1 आठवड्यामध्ये तुमचं वजन लगेच वाढलेलं तुम्हाला दिसून येते. पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला 7 दिवस म्हणजे 1 आठवडा पूर्ण नाही आहे, 7 ते 8 दिवसांमध्ये तुमचं वजन कमी नाही होणार. वजन कमी दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल दिसण्यासाठी किमान 14 दिवस ते 21 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचे नियम अतिशय चांगल्या पद्धतीने पाळायचे असतात. आणि ज्या कुणी अशा महिला आहेत की त्यांचं वजन खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून वाढलेलं आहे तर मी त्यांना पण तेच सांगेल की प्रयत्न करायला सुरुवात तर करा. तुम्ही जेव्हा सुरुवात करणार आहात प्रयत्न करायला तर तेव्हा तुम्हाला ते काही महिन्यांनी तुमच्यात बदल दिसतील. खूप वर्षांपासून जर का आपण ते फॅट्स जमा करून आहोत तर तुम्हाला ते घटविण्यासाठी काही महिने द्यावे लागतील. तर तुम्ही स्वतःमध्ये त्या गोष्टी ते संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. असं नाही मी केलं 3-4 दिवस केलं काहीच फायदा होत नाही असं करून नाही चालणार. तुम्हाला त्या गोष्टींचा विचार करायचा आहे की नाही ह्या गोष्टींना वेळ लागणार आहे. आणि तेच असतं की वेळ दिला, प्रयत्न करत राहिला तर सगळ्या गोष्टी होत असतात. खुश राहा, आनंदी राहा, नेहमी पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच महिलांना मी नेहमी सांगत असते वजन जे आहे ते वजन वाढत राहते. म्हणजे टेन्शन घेतल्याने वजन कमी होत नाही. खूप जणांना असं वाटते की हिला काय टेन्शन आहे आणि काय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन आहे आणि टेन्शन असणाऱ्या महिलांचे आपण जर म्हटलं तर वजन अतिशय जास्त वाढते. कारण की टेन्शनमध्ये तुम्ही सकस आहार घेत नाही, टेन्शनमध्ये व्यवस्थित पाणी पित नाही, व्यवस्थित झोप घेत नाही. टेन्शन घेतल्यामुळे ओव्हर इटिंग म्हणजे रागाच्या भरात काही खाऊन घेणं, खूप पटकन खाऊन घेणं, रागाच्या भरामध्ये कुठलीच डाएट फॉलो न करणं. रागामध्ये किंवा टेन्शनमध्ये व्यक्ती फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असतात. त्यांना ह्या गोष्टीचं भानच राहत नाही. फक्त पोट भरायचं म्हणून काहीतरी खाणं आहे. तर असं नका करू. थोडे रिलॅक्स राहा आणि शांत विचार करा, स्वतःचा विचार करा आणि एक चांगली डाएट नक्की फॉलो करा. कारण की बघा खूप बऱ्याच महिलांना जिमला जाणं शक्य नाही आहे. बऱ्याच महिलांना बाहेर फिरायला जाणं, रनिंगला जाणं की स्वतःसाठी व्यायाम करायला, योगा करायला वेळ काढणं नाहीये शक्य. सकाळी उठलं की डायरेक्ट किचनमध्ये जावं लागतं आणि टिफिन बनवायला सुरुवात करावी लागते.
टिफिन बनवणं फक्त एवढीच क्रिया नसते. टिफिन बनवताना त्याचे पडलेले भांडे साफ करणं, किचन ओटा साफ करणं, गॅस साफ करणं, फरशी खराब झाली ती साफ करणं, सगळ्या गोष्टी एका टिफिनच्या मागे येतात. यात स्त्री स्वतःला विसरते. म्हणून तुम्ही नेहमी या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही जास्तीत जास्त चांगली डाएट घेण्याचा प्रयत्न करा. आणि डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं नव्हे, चांगला आणि सकस आहार घेणं म्हणजे डाएट करणं. म्हणून व्यवस्थित आहार घ्या आणि मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नक्की करा. ग्रीन टी प्या, पण नेहमी सांगते मी महिलांना सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी पिऊ नये, त्याचा फायदा होत नाही. ग्रीन टीची वेळ आहे दुपारी पिणं. दुपारी ग्रीन टी घेत राहा. आणि जर तुम्हाला ग्रीन टी आवडत नसेल तर तुम्ही मला मेसेज नक्की करा. मी जी माझ्या स्वतःसाठी ग्रीन टी बनवते त्याची मी स्वतः एक व्हिडिओ काढून रेसिपी बनवलेली आहे आणि मी ती तुम्हाला नक्की शेअर करेल. तशा पद्धतीने जर ग्रीन टी पिली तर ती तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तशी ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच आणखीन माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा. आणि तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर सेशन हवे असतील तर ते सेशन नक्की आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्या विषयावर सेशन घेणार आहे. प्रीती मॅमचा मागच्या सेशनमध्ये विषय आलेला आहे की मॅम चेहऱ्यावर पिंपल्स येतात किंवा पिंपल्स नसले तरी कुठले ना कुठले डाग चेहऱ्यावर राहतात, कुठली क्रीम लावून ते डाग जात नाही, अशा वेळेस काय करायचं. तर उद्या तुमच्यासाठी हे सेशन असणार आहे की तुमच्या चेहऱ्यावर पण सर पिंपल नाही आहे पण कुठले ना कुठले डाग तुमच्या चेहऱ्यावर आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स जरी आहेत तरी त्याच्यावर आपण सोप्यात सोपे घरगुती इलाज काय करू शकतोय. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज नसेल तर तुम्हाला त्यावर कुठल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर इलाज करू शकतात. म्हणजे तुम्हाला कुठले प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे, कुठली क्रीम तुम्हाला काम करणार आहे आणि घरातल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण घरगुती पण उपाय करू शकतो, या सगळ्यांची माहिती तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये देणार आहे. जयश्री मॅम 7755925370 हा माझा नंबर आहे. तुम्ही मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला नक्की माझं वजन कमी करण्याची जी जर्नी आहे त्याचं सेशन घेतलेलं आहे मी. 2 तासांचं सेशन आहे. ते सेशन मी तुम्हाला नक्की शेअर करेल. दुपारी 3 वाजता आमच्याकडे रोज लाईव्ह सेशन असतात झूमवर. तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. कारण की रोज दुपारी 3 वाजता मी फ्री सेशन घेत असते महिलांच्या विकासासाठी. वेगळे वेगळे विषय असतात की महिलांना जे जे काही वजन वाढणं किंवा चेहरा खराब होणं, केस जास्त गळणं, या सगळ्यांवर रोज सेशन असतात. मेकअप रिलेटेड सेशन असतात. प्रोडक्ट नॉलेज मी देत असते. तर तुम्हाला ही सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. थँक्यू.